मित्रांनो, मला ना मागच्या व्हिडिओमध्ये एक कमेंट आलं होतं की काकी पावसाळ्यामध्ये तेंडली धरत नाही. आता मी 10-12 दिवस इथे नव्हती आणि आता मी आली आहे मुंबईवरून. तर मी सर्व चेक करते, फुलझाडं, भाजीची वगैरे, वेली वगैरे सगळे. तर सर्व तेंडली आहे ना पिकून खाली पडलेत आणि झाडावरती पण सुद्धा वेल चढले, त्यावर सुद्धा किती तेंडली धरते दाखवते मी तुम्हाला. या, हे बघा किती तेंडली लागलेत, तुम्हाला दिसत असतील बघा. हे प्राजक्ताच्या झाडावरती वेल चढली आहे आणि ते वेलीला किती तेंडली आहेत बघा, आणि पिकून सुद्धा खाली पडलेत. मला तुम्हाला हे सांगायचं आहे की पावसाळ्यात सुद्धा तेंडली लागतात. आता काढते मी सर्व, यांना सांगते काढायला. हे बघा, आता हे काढतात आहेत. थोडी काढला नाही, आणखीन पण वर त्यांना दिसतात आहेत, काढतात आहेत. हे बघा, कारण का हे तेंडली पण हिरवी आणि पाला पण हिरवा, त्याच्यात काय दिसत नाही. असं काठीने बाजूला करून बघावं लागतं कुठे आहे का असं. हो, ती काढलेली आहे ती द्या इकडे, नाही तर ती पडतील खाली. हे बघा, काढला नाही किती बघा, आणि तेंडली बघा कशी मस्त हिरवी हिरवी गार. द्या ते, हे बघा आहे ना, सांभाळून काढा. किती काढला तो? हा, टाका. हे बघा, सांगू का तुम्हाला, हे ह्या झाडावरची आणि माझ्या मागच्या परसवरतली मिळून बघा एवढी तेंडली काढली. हे बघा, चला या घेऊन. हे बघा, एवढी तेंडली काढली आम्ही. समजलं तुम्हाला की पावसाळ्यात सुद्धा तेंडली लागतात. मी ना मित्रांनो ह्यावरचा मोठा व्हिडिओ टाकलाय, तो तुम्ही नक्की बघा. शॉर्ट व्हिडिओमध्ये मला एवढं सांगता येणार नाही, म्हणूनसाठी मोठा व्हिडिओ नक्की बघा, तुम्हाला खूप आवडेल तो व्हिडिओ. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.